मला वाटतं ती महिलेने जे केलं ते अतिशय योग्य होतं, हे माझं म्हणणं आहे. पक्षाचं नाही, कारण तुम्ही मला विचारलंय. राजसाहेबांना तुम्ही विचारलं ते पक्षाचं म्हणणं असेल, पण माझं म्हणणं आहे त्या महिलेने केलं ते अतिशय योग्य होतं. तुम्ही 3 तास ट्रॅफिक अडवून कुठचंही आंदोलन घेणं, आणि पहिली गोष्ट, तुम्ही जेव्हा आंदोलन घेता, मी त्या आंदोलनाच्या जो हेतू आहे त्याच्याच विरोधात आहे. एक हेतू असतो आंदोलनाचा की तुम्ही लोकांसाठी आंदोलन घेताय. जेव्हा राजसाहेब आंदोलन घेतात तेव्हा त्याच्यात महाराष्ट्र सैनिक पण असतात, पण महाराष्ट्राची एक जनता पण असते. त्याच्यामुळे खूप महत्वाच्या विषयावर आंदोलन घेतलं जातं. हे जे आंदोलन आहे हे त्यांना पचवता नाही आलंय की भाजप हरली आहे, एक पक्ष हरलाय, आणि याच्यात काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही एक सत्ताधारी पक्ष असतो, एक विरोधक पक्ष असतो. सत्ताधारी ह्यावेळेला हरलं, लोकांना नाही पटलं, त्याच्यामुळे तुम्ही त्या निवडणुका चालू आहेत म्हणून ते जे आंदोलन तुम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये घेताय, ह्या राज्यांमध्ये तुम्ही 3 तास ट्रॅफिक थांबवून ती महिला, मी जे ऐकलंय, तुम्ही आता बोलला की ट्रोल केलं जातं. मला वाटतं की त्या महिलेबद्दल मी जेवढे चांगले रील्स बघितलेत हे 1-2 दिवसात, ते चारित्र्य, तुम्ही जे बोलताय की ट्रोल केलं जातं, हे कोण करतं हे पण आपण बघितलं पाहिजे. त्यांना तिकडे काही बोलता नाही आलं आंदोलनामध्ये भाजपच्या लोकांना, म्हणून ते ट्रोल करताय, कारण त्यांना कळलं की ती महिला बरोबर बोलत होती. हे आपण बघितलं पाहिजे की कोण ट्रोल करतंय. पण मी जे चांगले व्हिडिओज बघतोय, अशा वेळेला ती बरोबर बोलत होती.